श्रीराम समर्थ. एकदा एक डॉक्टर भक्त महाराजांच्याकडे आले. आता अर्थात त्यांचा दवाखाना चांगला चालला होता. पण एकदा ते महाराजांना विचारतात की महाराज, मला तुम्हाला काही सांगावंसं वाटतंय. कोणी पेशंट जास्त पैसे देणारा असला ना की मला त्याच्याकडून जास्त फी घ्यावीशी वाटते. तशी माझी फी अगदी कमीच आहे, पण जास्त घ्यावीशी वाटायला लागली म्हणजे हा लोभाचाच प्रकार झाला. मग ह्यासाठी काय करावं? महाराज म्हणतात की देणाऱ्यांकडून जास्त पैसे घ्यावेत, पण गरिबांना फुकट औषधं द्यावीत, म्हणजे त्याचा दोष लागणार नाही. पैसे नाहीत म्हणून कोणाला परत पाठवू नये, पण व्यवहारात ओळखून वागावं. पैसे मिळाल्यावर आनंद वाटायला लागला की लोभ झालाय असं समजावं. प्रपंच आणि परमार्थ, रुपयाच्या दोन्ही बाजू जशा असतात तशा आहेत, त्या वेगळ्या करता येणार नाहीत. आणि प्रपंच सोडून खरा परमार्थही जमणार नाही, आणि परमार्थ सोडून प्रपंचही नाही. मीपणाची भावना सोडून समाधानात प्रपंच करणं म्हणजेच परमार्थ आहे. आणि मीपणाची भावना ठेवून कितीही परमार्थ केला तरी तो खरा परमार्थ नाही. म्हणजेच आपलं कर्तव्य अकर्तेपणाने करावं आणि त्यात भगवंताची स्मृती राखावी. मुद्दाम काही करायला जायला नको. सगळं असायचं ते असू दे, आपण आनंदाने नामात राहावं असं मला वाटतं. आणि खरोखरच ह्या उत्तराने त्या डॉक्टर भक्तांचं मनाचं समाधान झालं. श्रीराम समर्थ.